हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मस्त असे तिळाचे लाडू। तर बघा मी इथे घेतलेले आहेत मस्त असे तीळ आपले एकदम स्वच्छ करून, आणि नंतर आपल्याला थोडासा गूळ घ्यायचा आहे किसून। तर बघा मी इथे घेतलेला आहे गूळ, आपल्याला जसं लागेल तसं घेऊ शकता। कोणी गोड खाते, कोणी फिकं खाते, त्यामुळे आपल्या आपल्या चवीनुसार घेऊ शकता। आणि हो, इथे मी थोडेसे शेंगदाणे पण घेतलेले आहेत मस्त असे स्वच्छ करून। बघा इथे थोडेसे घेतलेले आहेत, कारण की जास्त नाही त्यामध्ये टाकले। तुम्ही टाकू पण शकता आणि नाही पण, असं काही नाही। एकदम छान असे भाजून घेतले, एकदम परतून असे गरम होऊ दिले, आणि नंतर त्याला मिक्सरमधून काढून घेतलं। एकदम असे छान भाजून काढून घेतले, एकदम असे बारीक नाही काढले, थोडे थोडेच काढले, मिक्सरला लावून घेतले। बघा इथे मी तीळ घातलेले आहेत, तीळ असे लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, एकदम छान असे। बघा किती छान मस्त अशी भाजतात, एकदम छान असे भाजून घ्यायचे। आणि हो, भाजले तोवर त्याच कढईमध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे मस्त असा। बघा किती छान असा पाक होऊ द्यायचा, त्या गुळाचा सगळा गूळ विरघळू द्यायचा। त्यामध्ये थोडंसं मी तूप घातलं होतं, तुम्ही घालू पण शकता आणि नाही पण, जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता। एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही रेसिपी आहे। बघा एकदा नक्कीच ट्राय करून बघा, कधी पण होणारे असे तिळाचे लाडू एकदम असे सोप्या आणि सरळ पद्धतीने आहेत। बघा मी इथे सगळे पाकामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत आपले तिळं, आणि नंतर त्यावर थोडेसे ते शेंगदाणे थोडे थोडे काढलेले होते, मिक्सरला लावून घेतलेले, ते घातलेले आहेत। त्यामध्ये जास्त नाही घातले, थोडेच घातलेले आहेत। एकदम असं गरम गरम असले तोवरच त्याचे लाडू बनवून घ्यायचे, कारण की ते थंड झाले की लाडू येत नाहीत। बघा मी इथे कसे घेत आहे, एकदम असे छान असे दिसत आहेत आपले लाडू। बघा एकदम छान। आणि हो, एक गरम आहे तोवरच बांधायचे, कारण की थंड झाले की ते चिकटत नाही। एकदम छान असे तुम्ही लागल तसे घेऊ शकता, थोडे छोटे थोडे मोठे। तर मी ते थोडे मोठालेच बांधले होते, कारण की एकदम असे छान दिसतात मोठाले गोल गोल। बघा इथे किती छान दिसत आहेत। आणि हो, एकदम सोपी आहे ही पद्धत, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। एकदम असे मऊसूत आपले तिळाचे लाडू बनू शकतात। आणि हो, मी इथे थोडंसं वेगळं ट्राय केलं होतं, तर तुम्ही, हे माझं झाकण आहे तर याचं एक करून बघू लागले, तुम्ही कशा पण पद्धतीने करू शकता। वाटी ग्लास थोडं थोडं टाकून त्यामध्ये कोणत्या पण प्रकारचे तुम्ही लाडू बनवू शकता, एकदम असं वेगळ्या पद्धतीने। बघा मी ते सर्व बनवून घेतले आहे, मस्त असे गरम गरम आहे तोवरच थोडे बांधून घ्यावं लागतात। बघा मी ते सर्व घेतलेले आहेत, एकदम असे गरम आहे। बघा किती छान दिसत आहेत, मस्त असे एकदम लुसलुशीत आणि मऊसूत झालेले आहेत।